नमस्कार, जय भीम, जय श्रीराम. बघा आज सकाळी सकाळी सगळं काम आवरलेलं आहे. फक्त कपडे वॉश केली नाही आहेत, बाकी सगळं काम घरातलं जे करून बसले. सकाळची लई गडबड असते. पाणी आलं होतं काय 6 वाजता, नाही 6च्या आधीच काय ते 5:30ला पाणी वगैरे भरून त्याच्यानंतर मग झाडू बिडू मारून घरात डस्टिंग वगैरे क्लीन सगळं करून मग मुलांना उठवलं म्हणजे 7:30 वाजता उठवलं. त्याच्यानंतर आंघोळ्या वगैरे घातल्या, आंघोळ घालून फ्रेश केलं पोरांना. मी फ्रेश झाले, मग नाश्ता केला. बनवलेला आज उपीट, मी आत्ता खाल्ले. बरं हे उपीट बनवलेलं आणि चाय बनवलं नव्हतं, कारण चहा मुलांना काय मी देतो. सकाळी रोई गेली बघा स्कूलला, सकाळी 9ची स्कूल असते. आणि काय ते मुलांना दिला उपीट, आणि उपीट थोडं थोडं दोघांनी खाल्लं, रियांश आणि रोई. आणि रुईला रेडी केली, तयार केली आणि रुईला स्कूलमध्ये सोडून आली. रियांशला बस म्हटलं इथंच घरात, बाहेरून टाळा मारला, बसवला मोबाईल देऊन. कारण आता कुणाच्या पण भरोश्यावर आपण लेकरांना सोडू शकत नाही. हे अगदी कोणी जेव्हा भावाचं असू देत, आपली लेकरं आपल्या एक वेळ बाहेरून टाळा वगैरे मारून गेलं ना तर पण हे 10 मिनटं मी जाते इकडं आणि तुम्ही 10 मिनटं माझ्या मुलाला बघा, असं कुणालाही या जगात आता बोलू शकत नाही. कारण आता काळ जो भयानक काळ चालला, त्यामुळं मी दोन्ही मुलांना, मी दोघांना पण घरीच बसवतो. टाळा मारायचं बाहेरून, आणि 2 डोअर आहेत, एक आतमधला एक सेफ्टी डोअर, दोन्ही बंद करायचे आणि दोन्ही डोअरला टाळा मारायचा बाहेरून आणि जायचं. मुलं मोबाईल बघत बसतात. सगळं झालं. आणि आता काय जेवण काय बनवणार नाही, कारण रात्रीचा पुलाव जो बनवलेला ना रात्री जास्ती बनवलेला होता आणि आहे आता आपल्याला काय आज दिवसभराचं जेवण होऊन जाते. त्याचं काय टेन्शन. आज काही कपडे वॉश केले नाही. जास्ती कपडे असतील तर मशीन लावायला भेटतं. जास्ती कपडे नाही आहेत तर मग कशाला मशीन लावायचे ना. मशीन बोलली माझं उद्या लावलं मशीन. आज रियांश स्कूलला पाठवायला पाहिजे, कारण एक्झाम आली जवळ पोरांची. काहीतरी 17 तारखेला एक्झाम आहे मुलांची, फर्स्ट युनिट टेस्ट, पहिली परीक्षा मुलांची आहे बघा. 15 ऑगस्ट नंतर सोमवारी काहीतरी 15 ऑगस्ट आहे आणि बुधवारी वाटतं, मंगळवार बुधवार असं टेस्ट आहे ते. ठीक आहे, असं देत घरात सगळे कामं झाले. मुलांना सेफली ठेवा, मुलांवरती काळजी घ्या. मुलांची छोट्या मुलांना, लेकरांना कोणाच्यावर भरोशावर ठेवू नका. आणि माझे ब्लॉग आता रेग्युलर म्हणजे डेफिनेटली एक तरी ब्लॉग मी बनवणारच आहे. आणि चॅनलला प्लीज नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी डेलीचे व्हिडिओ सध्या बनवत नाही, कारण काल पण फुल डे, कारण काल राजेश होता घरी, तर मुलांना सोडायला पण तोच होता, मुलांना घेऊन यायला पण तोच होता. मी आपलं घरातलं सगळं काम आवरलं, जेवण वगैरे बनवलं, सगळे कपडे वगैरे वॉश केले, सगळे लादी वगैरे क्लीन केला आणि मी निवांत बसून गेले TV बघत. त्यालाच बोलले, ते रियांशला रेडी केलं त्यालाच पाठवला, रोईला रेडी केलं त्यालाच पाठवला, आणायला पण तोच गेला, रियांशला पण आणायला तोच गेला. आणि मी काल होती तरी पण मी ब्लॉग बनवला नाही. रोज बनवला पाहिजे. आपण काम करतो ते डेली केलं पाहिजे. आज उद्घाटन केलं आहे ब्लॉग बनवायचं. नक्कीच मी रोजच्या रोज बनवणार ब्लॉग.
काय दादा? हो चल घरात इकडं. कुठे गेलेत सगळी? कुठे गेलेत? आत्ता किसन भाऊ बोलून गेला का जरा बघा म्हणून. तुम्हाला माहिती नाही काय? बबलू पण नाही आहे, तो रियाज सारखा कॅरम साठी तिकडे पळायला लागलाय. हाँ सुबह तो दिखे थे बाबा 6 बजे, बाद में नहीं दिखे, पता नहीं, फोन करके पूछो ना. हाँ काय ग्रहण आहे का आज है? तो अभी नहीं, मतलब अभी नहीं ये कर सकते उसको. 3 महीना रहेगा ना, मतलब 3 या 4 महीना तक नहीं वो ग्रहण पालना चाहिए. अभी तो 6-7वां महीना लग गया ना. हाँ 8वां है, फिर पूरा बन गया बच्चा. अभी नहीं, अभी कुछ नहीं होता. अभी लेकिन बन गया ना बच्चा. तीसरे महीने में ना बच्चा जब बनता है, कभी बनता है 1, 2 या 3 महीने में ना बच्चा पूरा ये होता है. तो 3 महीने में ना, तो दूसरे महीने में लग गया ना तो वो पालते हैं चांद ग्रह. अभी नहीं, अभी 8, अभी अगले महीने में डिलीवरी, बच्चा पूरा रेडी हो गया ना. हमारे में तो ऐसा ही है बाबा. कोई नहीं कर सकता, कोई वो सूर्य से भी कुछ भी काम नहीं करता. कोई बहुत रिक्स है उधर बोलते हैं. लेकिन हम लोग बोलते हैं कि चांद ग्रहण लगने से ना हवा जो रहती है, हवा वो थोड़ी सी दूषित हो जाती है, बाकी कुछ नहीं. खाने में तुलसी के पत्ते बित्ते डालते हैं, पानी में खुद तुलसी के पत्ते डालते हैं. रूही को छोड़ के आई ना. उसको भी लेके गए क्या? उसको भी लेके गए. हाँ किरण दीदी के इधर गए होंगे. फिर नाश्ता किया. मैं भी आप भी करके बैठी. उन दोनों को दिया, रियांश को, रूही को नाश्ता. रूही को छोड़ के आई, फिर आप भी बैठी नाश्ता कर. ये बोल के गया किशन. उसको बोली मैं कड़ी मारती जा. वो रियांश ने कड़ी खोल के कैरम बाहर निकाला था. नहीं पूछा मैंने उसको. वो मेरे को बोला कि जरा भाभी देखो. बोले ठीक है. मुझे लगा अंदर काम कर रही होगी. ये दरवाजा बंद था ना, ये सेफ्टी डोर जो था ना वो बंद था, तो मुझे लगा अंदर काम कर रही होगी. अब बबलू सो रहा होगा मेरे को लगा, इसलिए नहीं पूछा मैंने. सुबह दिखी थी, पानी भर के आई ना बाहर, तो चल रही थी इधर, व्यायाम कर रही थी. व्यायाम एक्सरसाइज. तो गाँव नहीं जा रही क्या दादा? का झालं काम गावचं? गाव का काम हो गया? ठीक है, चलो एवरीवन, बाय बाय. बज गया 10. बर्तन धोने का है मेरा.
नाश्ता बनाया था, बच्चों का प्लेट वेट सब ऐसे पड़ा है, अभी धोती हूँ जाके। चलो बाय बाय। 10:30 नाही वाजले अजून, 9:48 झाल्यात. नाही, 9:48. 10 बजने के लिए अभी 15 मिनट बाकी. बाय बाय.